विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। महापालिका निवडणुकीत कोटे यांनी सेना आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे। मनीष काळजे, सोलापूर। सध्या राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस आहेत। देगलूर आणि उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यास विजय सहज मिळू शकतो हे सिद्ध झाले आहे। त्यामुळे आता या महाआघाडीत बिघाडी होऊ नये, त्यामुळेच आता सोलापूर महापालिकेची निवडणूक दृष्टीसमोर ठेवून महेश कोटे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे आणि महापालिकेवर सत्ता आणावी, असे युवासेना जिल्हा सेना प्रमुख मनीष काळजे यांनी म्हटले आहे। काळजे म्हणाले की आगामी काही महिन्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होत आहे। निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र आल्यास महापालिकेतून भाजप हद्दपार होऊ शकते। त्यासाठी तिन्ही पक्षात समन्वयाची गरज आहे। तिन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते, कार्यकर्ते फोडू नये। महेश कोटे यांनी आता शिवसेने आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे। महेश कोटे यांच्यात चांगले नेतृत्व गुण आहेत। त्यांनी दोन्ही पक्षाचे नेतृत्व केल्यास निश्चितच महापालिका निवडणुकीत यश मिळेल। दोन्ही पक्षाचे नेतृत्व करण्याची त्यांच्या अंगी क्षमता आहे आणि दोन्ही पक्षाचे नेते हे त्यांना सहकार्य करतील। एकमेकांचे नेते आणि कार्यकर्ते फोडल्यास विनाकारण पक्षामध्ये दुही निर्माण होण्याची शक्यता आहे। याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। याचा विचारही पक्ष श्रेष्ठींनी करावा। महाआघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशात ज्याप्रमाणे भाजप विरोधी सर्व पक्षी नेत्यांना एकत्र करत आहेत, त्याचप्रमाणे सोलापुरातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांना एकत्र केल्यास आणि त्याचे नेतृत्व महेश कोटे यांना दिल्यास निश्चितच सोलापूर महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर बसणार, यात कोणतीही शंका नाही। याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विचार करावा, असेही जिल्हा युवसेना प्रमुख मनीष काळजे यांनी म्हटले आहे। एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली। चौकट नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, युवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता आणावी यासाठी नियोजन करण्याची विनंती केली आहे। तसेच महेश कोटे आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या सर्व नगरसेवकांबाबत वरिष्ठांशी चर्चा केली आहे, असे मनीष काळजे यांनी सांगितले आहे। याबाबत नामदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले। लवकरच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी कोल्हापूरमध्ये असेल, नाहीतर नांदेड, देगलूर या भागामध्ये या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती भविष्यामध्ये सोलापूरमध्ये देखील होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही अभेद राहावी आणि महेश कोटे हे जर शिवसेनेतून आणि त्यांच्यासोबत काही नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये जायच्या मार्गावर आहेत, हे सर्व सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे। पण माझं एक राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना आणि सन्मान्य अजित पवार साहेब असतील, सन्मान्य आपले शरदजी पवार साहेब असतील, यांना एक सांगणं आहे, विनंती आहे की आपल्या महाविकास आघाडीमधील लोक जे आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांचा प्रवेश न घेता आपल्या प्रतिस्पर्धी भाजपमधले प्रवेश घेतले तर आपल्याला भविष्यामध्ये तिघांना मिळून निवडणूक लढवण्यासाठी अतिशय सोयीस्कर आणि नक्कीच आपल्या बाजूने निकाल येईल। यामुळे जे काय शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी महेश कोटे यांच्यावर द्यावी आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेवर नक्कीच महाविकास आघाडीचा झेंडा फडकू असा विश्वास मला वाटतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।